अध्यक्ष निवडीपर्यंत प्रफुल्ल पटेलच कामकाज पाहणार आहेत। प्रफुल्ल पटेल सध्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत। राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीसाठी का घाई नाही असा राजकीय वर्तुळामधल्या घडामोडींबाबत चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नको पाटील हवा असं राज ठाकरेंनी पोस्ट केली होती। राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठमोळाच असावा असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, तत्परतेने पक्षनेताची निवड झाली, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्राताईंचं नाव समोर आलं, एकमताने मंजूर झालं, पण राष्ट्रीय अध्यक्षपदाचं काय झालंय नेमकं? त्याच्यामध्ये डिले का? खरं तर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत निर्णय झाला नाहीये आणि या संदर्भात आता चर्चेला उधाण झालेलं आहे की उपमुख्यमंत्री पदासंदर्भात एवढी घाई करण्यात आली आणि राष्ट्रीय अध्यक्षच्या पदासंदर्भात घाई का करण्यात आली नाही अशी माहिती समोर येते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संदर्भामध्ये काही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी निश्चितपणे येते आणि त्यामुळे ते राष्ट्रीय अध्यक्ष ऍक्टिंग राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जोपर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत कारभार हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडेच असणार आहे। आता त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की जर राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पद हे खरं तर महत्वाचं असतं पक्षाचं, त्या पदाच्या संदर्भामध्ये का एवढ्या लवकर घडामोडी झाल्या नाही? जेव्हा या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला की उपमुख्यमंत्री पद इतक्या लवकर भरण्याची घाई का करण्यात आली, ते महत्वाचं आहे, लोकांचं म्हणणं असं आहे, अशी उत्तरं मिळाली। मात्र जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षपद आणि मर्जरचा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यांचं म्हणणं होतं या संदर्भात जो निर्णय आहे तो नंतर होईल, अजितदादांच्या दहाव्यानंतर हे सगळे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं मिळतील। मात्र सध्या तरी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जी जबाबदारी आहे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून पटेल आहेत आणि त्यांच्यावरतीच ती जबाबदारी आहे। आता राज ठाकरे यांनी थेट प्रश्न सांगितलेला आहे की ज्या पद्धतीने बातम्या येत होत्या की राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच राहणार आहे, त्यामुळं या संदर्भात राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा हा पक्ष आहे आणि तो त्याचा अध्यक्ष हा पटेल नाही तर पाटील असावा, म्हणजे थोडक्यात बहुजन वर्गातील किंवा महाराष्ट्रीयन असावा असं त्यांना म्हणायचं आहे। कारण राज ठाकरेंचं नेहमी असं म्हणणं राहिलेलं आहे की मराठी माणूस हा त्यांच्या केंद्रबिंदू राहिलेला राजकारणाच्या, त्यामुळे कदाचित त्यांनी असं म्हटलेलं असेल। मात्र हा चर्चेचा विषय आहे, जर राष्ट्रीय अध्यक्षपद हे महत्वाचं एवढं महत्वाचं पद होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये निर्णय का झाला नाही हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। नक्कीच, त्यामुळे आता नेमक्या घडामोडी काय घडतायत, चर्चा कुठच्या दिशेने जात आहेत हे पाहावं लागेल। शिवाजी, धन्यवाद या अपडेट्स बद्दल।